शिवाजी महाराजांच्या बद्दल सांगत होते, कारण साताऱ्याला राजधानी स्थापन केली होती. ते त्यांच्यात जे गुण होते ते आपण घेतले पाहिजे. त्यांच्यातला विशेष गुण असा होता की त्यांच्यात कोणतेच दोष नव्हते. जे आपल्या माणसामध्ये दोष असतात, कोणाला कशाची सवय, कोणाला कशाची लत, कोणाला काहीतरी वेड्यासारखे एखाद्याच्या मागे लागले तर लागले. त्याच्यावरनं हे सिद्ध होतं की ते अंशावतार होते. अंशावतार असल्यामुळे त्यांना कोणतीच वाईट सवय, वाईट खोड, खोटं बोलणं, दारू पिणं वगैरे असं म्हणजे त्यांना सांगावं लागत नसे, ते तसे नव्हते. दुसरं अत्यंत स्वभावाने गोड होते. स्वभाव फार गोड होता, अत्यंत गोड स्वभावाचे, आणि आईला पूर्णपणे समर्पित होते. कधीही त्यांनी कुणाला वाकडा शब्द बोलला नाही किंवा कुणावर ओरडले नाहीत, कुणावर बिघडले नाही. हे दोन गुण फार कठीण असतात. जेव्हा मनुष्याला इतकं आईचं वरदान असतं, आणि इतकंच नव्हे, त्या वरदानामध्ये एक महत्वही येतं, कारण ते महाराज होते, पण तरी सुद्धा स्वभावामध्ये अत्यंत गोडवेपणा होता. आणि स्वतःबद्दल शिष्टपणा नव्हता की मी राजा आहे आणि हे गोरगरीब आहेत किंवा हे मावळे आहेत, त्यांच्याशी कसं बोलायचं, त्यांच्याबरोबर बसायचं, त्यांच्यावर भाकरी खायची, कांदा भाकरी त्यांच्यावर मजेत खात असत. ज्यांनी काही कार्य केलं त्याचं केवढं महत्व करत असत. आपल्याला माहिती आहे, सिंहगड जिंकल्यावर ते म्हणाले की गड मिळाला पण सिंह गेला. केवढी मोठी गोष्ट आहे की गड मिळाला तर काय झालं, पण सिंह गेला आमचा. आणि ते सगळं काय त्यांचं जे वागणं होतं त्याच्यामध्ये आपण हे शिकलं पाहिजे की सहजयोगात सुद्धा दुसऱ्या माणसाचं महत्व करणं फार जरुरी आहे.